बघा, चौरसाची परिमिती ही क्षेत्रफळ एवढी आहे, तर त्याची बाजू सांगायची आहे. तर चौरसाची परिमिती याचं सूत्र सांगा. काय आहे? 4 गुणाकारामध्ये राईट, 4 गुणाकारामध्ये बाजू, हे झाली त्याचं सूत्र. हे सगळं जवळ पाहिजे अगोदर आपल्या, नंतर मग मला आपल्याला उत्तर काढता येतं. क्षेत्रफळ काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ सांगा बरं. सूत्र सांगा त्याचं, है ना. बाजूचा वर्ग, वर्ग, हे झालं सूत्र. अशा प्रकारे दोन्ही सूत्र ठेवले. आता प्रत्येक सूत्रामध्ये एक ट्राय करून पाहूया. पहिला घेऊया 6 आणि हे 4, 6 चौक 24, है ना. समजा ए नंबरचा घ्यायला होता आपण 6, आणि 6 × 4, 6 4 जा 24, 24 व्हायला. आणि परत हाच 6 इथे बाजूचा वर्ग म्हणजेच 6चा वर्ग करा. 6 6 36 यायलेत का? दोन्ही पण सारखे नाही. बी ए हा आपला ऑप्शन कामाचा नाही किंवा नको आहे आपल्याला. बी टॅली करून बघूया. 4 गुणाकारामध्ये 2, 4 दोन्ही 8, आणि 2चा वर्ग 2 दोन्ही 4, म्हणजे हे 2 सेम आहेत का? नाही. सारखे आहेत का? नाही, म्हणजे आपल्या काही कामाचं नाही. सी नंबरचा बघा ऑप्शन ट्राय करून. बाजू किती आहे? 4, 4 गुणाकारामध्ये बाजू किती आहे? 4च आहे. 4 चौक 16, आणि मग हा 4 पुन्हा ह्या बाजूमध्ये म्हणजे 4चा वर्ग करा. 4 चौक 16, आले का दोन्ही सेम? म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. बस काही बाकी करायचं नाही, एवढंच माहिती पाहिजे. अशा प्रकारे निवडायचे असतात. चला घ्या लिहून.